नमस्कार. आज मी तुमच्यासोबत दोन सुंदर नेचर बेस्ड मेडिटेशन प्रॅक्टिसेस शेअर करणार आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त काही मिनिटे स्वतःसाठी काढा, मन शांत करा आणि ही एक्सपिरियन्स बघा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आपण ट्री मेडिटेशन प्रॅक्टिसबद्दल जाणून घेऊया. ही एक माइंडफुलनेस आणि व्हिज्युअलायझेशनवर आधारित प्रॅक्टिस आहे. ह्या प्रॅक्टिसमध्ये झाडाकडे शांतपणे पाहून स्वतःशी संवाद साधायचा असतो. सर्वप्रथम एखादं शांत आणि हिरवगार झाड शोधा. काही क्षण शांतपणे उभे राहा किंवा बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स करा. आता झाडाकडे पाहत मनात जे काही आहे, आनंद, दुःख, भीती, राग, चिंता, तणाव किंवा तुमच्या इच्छा, त्या कोणत्याही संकोच न बाळगता व्यक्त करा. काहीही मनात लपवून ठेवू नका. जसं एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मन मोकळं करून बोलतो, तसं मनातील प्रत्येक फिलिंग झाडासमोर व्यक्त करा. जेव्हा आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करतो, तेव्हा मन हलकं वाटू लागतं, शांत होतं आणि अंतर्मनातील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. ही नेचर बेस्ड माइंडफुलनेस प्रॅक्टिस तुम्हाला निसर्गाशी जोडते आणि स्वतःशीही अधिक चांगला संवाद साधायला मदत करते. नियमितपणे काही मिनिटे ही प्रॅक्टिस केल्याने मन शांत राहण्यास आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत होऊ शकते. आता आपण स्टार मेडिटेशन प्रॅक्टिसबद्दल जाणून घेऊया. रात्रीचं शांत आकाश आणि चमकणारे तारे अनेकांना शांततेची आणि आशेची अनुभूती देतात. ही सुद्धा एक माइंडफुलनेस आणि व्हिज्युअलायझेशनवर आधारित प्रॅक्टिस आहे. सर्वप्रथम रात्री आकाशात दिसणारा एखादा तारा शोधा. काही क्षण शांतपणे उभे राहा किंवा बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स करा. आता त्या ताराकडे शांतपणे पहा. तुमची एखादी इच्छा, ध्येय किंवा स्वप्न मनात आणा. त्याचबरोबर मनात जे काही आहे, आनंद, दुःख, भीती, राग, चिंता किंवा तणाव, ते कोणताही संकोच न बाळगता व्यक्त करा. काहीही मनात लपवून ठेवू नका. मनातील प्रत्येक फिलिंग मोकळेपणाने व्यक्त करा. त्यानंतर तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशी पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करा. ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद, समाधान आणि ग्रॅटिट्यूड मनापासून अनुभवा. काही क्षण सकारात्मक भावनेतच राहा आणि शेवटी विश्वाचे मनापासून आभार माना. जेव्हा आपण सकारात्मक भावना अनुभवतो आणि मन शांत ठेवतो, तेव्हा स्वतःशी अधिक संवाद साधण्यास आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत होऊ शकते. ही नेचर बेस्ड माइंडफुलनेस प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःशी जोडण्यास, मन शांत ठेवण्यास आणि पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करण्यास मदत करू शकते. आज आपण ट्री मेडिटेशन प्रॅक्टिस आणि स्टार मेडिटेशन प्रॅक्टिसबद्दल जाणून घेतलं. यासोबतच आपल्या सर्व मेडिटेशन प्रॅक्टिसेस आणि मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आता एक्सप्लेन करून झाल्या आहेत. जर तुम्ही अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा आणि त्या स्वतः करून बघा. या प्रॅक्टिसेसबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि जर कुणाला पर्सनल गायडन्स हवा असेल तर मला DM करू शकता. शक्य तितकं योग्य मार्गदर्शन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड.